नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवरती. दिल्लीत कॉम्रेड सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषण या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात इंडिया आघाडीचे धरणे आंदोलन. कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई सुरू. विनापरवाना सुरू असलेली 2 लॉजिंग सील. अंबाबाई मंदिरातील पाणी गळतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ मुख्य अंबाबाई मंदिराचे नसल्याचं पुरातत्व विभागाचं स्पष्टीकरण. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कोल्हापुरात झालेल्या धरणे आंदोलनाची. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉम्रेड सोनम वांगचुक यांनी दिल्ली येथे आमरण उपोषण सुरू केले. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापुरातल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधातील पोस्टर्स हातात घेऊन आंदोलन केले. नरेंद्र मोदी ने अमित शहा हा देश लोकशाहीकडनं हुकुमशाहीकडे घेऊन जात आहेत. पेपर फुटीच्या संदर्भामध्ये संपूर्ण भारतामध्ये आज जर बघितलं तर वेगळं एक वातावरण धर्मेंद्र प्रधान हे देशाचे शिक्षण मंत्री यांच्या विरोधामध्ये सुरू आहे. जंतर मंतरवर गेले अनेक दिवस तरुणांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याचबरोबर या देशामध्ये चळवळीचे आधारस्तंभ असणारे चळवळ करणारे सोनम वांगचुक कॉम्रेड हे जवळजवळ गेली 16 ते 17 दिवस आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. पण हे सरकार कोणत्याही प्रकारची दखल द्यायला तयार नाही. कोल्हापूर शहरातील अनधिकृत अतिक्रमणावर महापालिकेच्या वतीने कारवाईचा धडाका सुरू केलाय. आज बिंदू चौक परिसरातील रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली, तर विनापरवाना सुरू असलेली 2 लॉजिंग सील करण्यात आली आहेत. शिवाय अनेक टपऱ्या साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले साहित्य परत मिळत नसल्याने काही लोकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली आहे. आपले कोल्हापूर सर्किट बेंच येथे PIL 25/2026 अतिक्रमण विरोधात एक PIL दाखल केली होती. त्या अनुषंगाने हायकोर्टाच्या आदेशानुसार गंजी गल्ली परिसरातील अतिक्रमण कार्यवाही आज महानगरपालिका सर्व अधिकारी कर्मचारी 4 विभागीय कार्यालय फायरमन अतिक्रमण विभाग यांचे संयुक्त कार्यवाहीने सर्व केले. तसेच इथले 2 लॉज आहेत त्यांच्याकडे परवाना नसल्यामुळे ते 2 लॉज आम्ही सील करण्यात आलेले आहेत आणि इथून पुढे सर्वांना आम्ही आवाहन करतोय. या कार्यवाहीपूर्वी 2 दिवस आम्ही सर्वांना सूचना दिली होती की अतिक्रमण सर्वांनी स्वतःहून काढून घ्यावे, तरी त्यांनी कार्यवाही न केल्यामुळे आम्ही आज अतिक्रमण काढून घेतलेले आहे. नागाव तालुका हातकणंगले येथील शिवाजीनगर आणि माळवाडी परिसरात सोमवारी मध्यरात्रीनंतर मंगळवारी पहाटेपर्यंत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत 3 ठिकाणी धाडसी चोरी केली आहे. यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाच्या बंद घराचं कुलूप तोडून घरातील कपाटातून 11 तोळे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली आहे. या धाडसी चोऱ्यांमुळे संपूर्ण नागाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या धाडसी घरफोडीमुळे चोरट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान शिरोली MIDC पोलिसांसमोर उभं राहिले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यावर दुचाकी अपघातात नदीपात्रात कोसळलेल्या एका तरुणाचा बावडा रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी धाडसी बचाव करून त्याला सुखरूप बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार राजाराम बंधाऱ्यावरून जात असताना एका तरुणाचा दुचाकीवरून ताबा सुटल्याने तो थेट नदीपात्रात पडला. घटनेची माहिती मिळताच बावडा रेस्क्यू फोर्सचे सदस्य राहुल भोसने आणि विकास वेटाळे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बावडा रेस्क्यू फोर्सच्या या तत्पर आणि धाडसी कामगिरीमुळे एका तरुणाचे प्राण वाचले. कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असून पावसाळ्यामध्ये मंदिरात आणि अनेक ठिकाणी गळती होत असल्याचं व्हिडिओ समोर आले. मात्र हे व्हायरल होत असलेले गळतीचे व्हिडिओ श्री अंबाबाई मंदिरातील नसून महासरस्वती आणि महाकाली मंदिराच्या भागातील असल्याचं स्पष्टीकरण पुणे पुरातत्व विभागाचे नितीन सरवडे यांनी दिलंय. श्री अंबाबाई मंदिरात राज्य शासनाच्या वतीने जतन संवर्धन आराखड्या अंतर्गत वैज्ञानिक पद्धतीने काम सुरू आहे. या कामामध्ये मंदिराच्या मूळ वास्तुशैलीतील जतन, पारंपरिक साहित्याचा वापर आणि पुरातत्वीय तत्वांचं काटेकोर पालन करण्यात येते. दरम्यान मंदिरातील काही भागात झालेली पाणी गळती ही जतन संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेचं अपयश नसून नियोजित वॉटरप्रूफिंगचे काम पूर्ण होण्यापूर्वी पावसाळा सुरू झाल्यामुळे निर्माण झालेली तात्पुरती परिस्थिती असल्याचं पुरातत्व विभागाने स्पष्ट केलंय. श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये राज्य पुरातत्व विभागामार्फत
वैज्ञानिक पद्धतीने जतन संवर्धनाचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी केवळ कासव मंडपासमोरील छताचे चुना आधारित वॉटरप्रूफिंगचे काम या विभागामार्फत करण्यात आले होते. त्या भागामध्ये कोणत्याही प्रकारची पाणी गळती झालेली नाही. वृत्तपत्र आणि सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडिओ हे महाकाली आणि महासरस्वती मंदिराच्या वरील भागामधील आहेत. या भागामध्ये वॉटरप्रूफिंगची पूर्वतयारी म्हणून आपण मोझॅक टाईल्स काढल्या होत्या. या मोझॅक टाईल्स काढल्यानंतर लगेचच पावसाळा सुरू झाल्यामुळे या भागामध्ये वॉटरप्रूफिंगचे काम करण्यात आले नव्हते. नागदेववाडी येथे 4 दिवसांपूर्वी झालेल्या चोरी प्रकरणी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अवधूत धुरे वय वर्ष 23 याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 7,50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून त्याने आपल्या मैत्रिणीसह शेजारच्या घरावर डल्ला मारल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या दागिन्यांवर त्याने 1.5 लाखाचं कर्ज काढले. या प्रकरणी संशयित आरोपी अवधूत धुरे व त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतले. हुंड्यासाठी नववधूचा बळी गेल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या पती, सासू सासरा व ननंदेची मागणी याचिकास फेटाळण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दिनांक 20 जुलैपर्यंत 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तर मयत नववधूच्या बाळाला बाल कल्याण समितीने बाळाच्या हिताचा विचार करून बाळाचा तात्पुरता ताबा नवऱ्याच्या मावशीकडे सोपवलाय. तर दुसरीकडे शहरात ज्येष्ठ अमावस्येनिमित्त श्री चौंडेश्वरी देवीचा वार्षिक उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या भक्तिभावात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मंगळवार पेठेतील श्री चौंडेश्वरी मंदिर तसेच गावभागातील श्री बनशंकरी मंदिर विद्युत रोषणाई व आकर्षक फुल सजावटीने उजळून निघाले होते. दोन्ही मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर या होत्या आजच्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.